Hello students. In this session, we are going to see current in a straight long wire. ठीक आहे. बायट सावर्ट लॉ नंतर पहिलं जे एक्सप्रेशन आपण पाहणार आहोत दॅट इज बेस्ड ऑन बायट सावर्ट लॉ दॅट इज करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. ठीक आहे. आता आपल्याला बघा माहिती आहे काय, तर मला हे माहिती आहे जेव्हा माझ्याकडे एखादी करंट कॅरिंग वायर असेल तिच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं हे मला माहिती आहे. वी हॅव स्टडीड इन केस ऑफ राईट हँड थंब रूल. ओके, बरं आता या कन्सिडरेशन मध्येही अशीच एक लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे की ज्याच्यामधून करंट आय हा फ्लो होतोय आणि या वायर पासून सर्टन डिस्टन्स वर एक पॉइंट पी कन्सिडर केलाय आणि या पॉइंट पी पशी किती मॅग्नेटिक फील्ड आहे किंवा किती मॅग्नेटिक फील्ड असेल ड्यू टू दिस लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर हे आपल्याला काय करायचं इथे डिटरमाइन करायचंय. ओके, बघूयात मग. बघा कन्सिडरेशन मध्ये सच टाइप ऑफ डायग्राम, अशी डायग्राम तुमच्या टेक्स्टबुक मध्ये प्रोव्हाइड केलेली. इथं दिसतंय काय मला, त्या डायग्राम मध्ये प्रॉपरली पाहाल एक स्ट्रेट लॉंग वायर आहे की ज्या वायर मधून करंट आय हा मला फ्लो होताना पाहायला मिळतोय इन अपवर्ड डायरेक्शन. ओके, आय हॅव मेन्शन हिअर ऑल्सो आय इज द करंट फ्लोईंग थ्रू आउट द स्ट्रेट वायर. ओके, बर आता एक मला पॉइंट पी डायग्राम मध्ये पाहायला मिळतोय. बघा प्रॉपरली डायग्राम मध्ये हा पॉइंट पी मला दिसतोय. तो या स्ट्रेट वायर पासून किती डिस्टन्सवर असलेलं पाहायला मिळतोय दॅट इज कॅपिटल आर. Okay, so point P is at a distance R from the straight wire which is carrying certain current I. Okay. बरं आता काय करायचं आपल्याला, तर या पॉइंट P पशी मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचं. बघा इथंही मी मेन्शन केले वेक्टर बी दॅट इज नथिंग बट द मॅग्नेटिक फील्ड टू बी डिटरमाइंड ऍट पॉइंट P. ओके, आणि ही जी लॉंग स्ट्रेट वायर आहे जी सर्टन लेंथ कन्सिडरेशन मध्ये मेन्शन केली आहे दॅट इज स्मॉल एल इज नथिंग बट द लेंथ ऑफ स्ट्रेट वायर. ओके, कन्सिडरेशन मध्ये सर्टन वन पॉइंट यू विल बी एबल टू सी दॅट इज स्मॉल लेंथ ऍट डिस्टन्स आर. ओके, सो आय मेन्शन हिअर दिस इज अवर स्मॉल लेंथ एलिमेंट DL which is at a distance R from point P. बघा या पॉइंट P पासून हा स्मॉल सेगमेंट लेंथ त्या वायरवर कन्सिडर केलेला आहे. तो किती डिस्टन्सवर आहे, तर स्मॉल आर हे त्याचं डिस्टन्स मेन्शन केलंय. ओके, बट आता मला हे कळालं की लॉंग स्ट्रेट वायर या केसमध्ये मला सर्टन डिस्टन्सवर जो माझा पॉइंट P आहे तिथे मला काय करायचंय, तर मॅग्नेटिक फील्ड किती असेल हे मला डिटरमाइन करायचंय. तर ॲज प्रिव्हियसली इन स्टेटमेंट ऑफ बायट सावर्ट लॉ मॅग्नेटिक फील्ड ऍट सर्टन पॉइंट हे कसं डिटरमाइन केलं जातं हे आपण बघितलंय. सो त्या केसमध्ये बघा आपल्याला एक्सप्रेशन किंवा इक्वेशन काय मिळालं होतं इन केस ऑफ बायट सावर्ट लॉ दॅट इज आय राईट हिअर magnetic field is given by as we have seen. Okay, कसं दिलं जातं, d vector b that is equal to mu 0 upon 4 pi I dl sine of theta upon r square. Okay, so this equation as we know as per the Biot-Savart's law. Okay, मी हे इक्वेशन 1 म्हणेन. I'll say this equation as 1. Okay, बर तर आता दोन कंट्रीब्युशन्स मेन्शन केलेले आहेत इन केस ऑफ द स्ट्रेट वायर इन आवर थिअरी. दॅट इज आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओके, ऍट पॉइंट P and that is due to this current carrying length of wire for the upper half. And in that case, if we are considering the infinite long wire, so we will integrate this first equation from 0 to infinity.
ओके. आणि सेकंड कंट्रीब्युशनचा जो पार्ट मेन्शन केलाय दॅट इज नाव वी आर इंटरेस्टेड टू डिटरमाइन magnitude of this magnetic field at a point P by a current length element for the lower half. Okay, so whatever the magnitude of magnetic field we will have for the upper half of the wire, that we will also have for the lower half. So we will add up this both the contributions which have been mentioned. Okay, so मग आता फर्स्ट आणि सेकंड जे कॉन्ट्रीब्युशन्स मेन्शन केलेले ते जर आपण ऍडअप केले तर त्या केसमध्ये मला टोटल मॅग्नेटिक फील्ड बी ऍट पॉइंट पी साठी इक्वेशन काय मिळतंय बघूया. ठीक आहे. सो आय विल मेन्शन हिअर टोटल मॅग्नेटिक फील्ड. टोटल magnetic field that is due to the upper half and lower half of this wire. Okay, B at point P will. मग बघा इक्वेशन काय मिळतंय. B that is equal to 2 integral 0 to infinity vector dB. I'll say this as equation second. आता मला इथे काय करता येईल. I'll substitute equation 1 in equation 2 किंवा simply म्हणा काय put equation 1 in 2 म्हणजेच काय होईल आपल्याला total magnetic field B at point P due to this long straight current carrying wire determine करता येईल. बघा मग इक्वेशन काय मिळतं. राईट हिअर B that is equal to 2 integration 0 to infinity dB काय आहे फ्रॉम इक्वेशन 1 पहा इथे म्यू 0 अपॉन किंवा म्यू नॉट अपॉन 4 पाय इंटू I dl साइन ऑफ थीटा अपॉन r स्क्वेअर. ओके, मग आता या एक्सप्रेशन मध्ये प्रॉपरली जर पाहाल तर म्यू नॉट अँड 4 पाय these are constant, so I'll take outside the integration. बरोबर आहे. मग इक्वेशन मला असं लिहिता येईल कसं B that is equal to 2 into mu naught upon 4 pi integral 0 to infinity I dl sine of theta upon r square. I'll say this as equation 3. Okay, this will be our equation 3. Okay. बरं आता इथे मला करायचंय काय तर I'll be able to determine the angle sine of theta from the equation. बघा डायग्राम मध्ये प्रॉपरली. सो सर्टन हा जो अँगल आहे हा आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. मग हा कसा डिटरमाइन करता येईल बघा रफली इथे मी मेन्शन करते. अशी तुमची डायग्राम आहे बरोबर आहे. हा अँगल थीटा तुम्हाला मेन्शन केलेला आहे बरोबर आहे. मग आता हा जर टोटल अँगल पाहिला किंवा मी इथे रफली मेन्शन करेल हा टोटल काय झाला 180 डिग्री दॅट इज नथिंग बट पाय. ओके, मग इथे जर डायग्राम मध्ये पाहाल बघा इथे जर डायग्राम मध्ये पाहाल दिस इज 180. ओके, अँड हा सर्टन अँगल डायग्राम मध्ये मेन्शन केलाय थीटा. ओके, आणि तुम्हाला हा अँगल डिटरमाइन करायचा दिस वन. ओके, मग हा कसा डिटरमाइन करता येईल. सो दिस टोटल 180 मायनस दिस थीटा म्हणजेच बघा पाय मायनस थीटा जर केला तर आपल्याला हा जो अँगल रिमेनिंग तो मिळून जाईल बरोबर आहे. सो लुक हिअर दिस इज थीटा दिस टोटल इज 180 दॅट इज पाय मायनस थीटा दॅट इज नथिंग बट दिस साइन थीटा आय विल हॅव हिअर. ओके, बरं मग आता हा साइन थीटा कसा मेन्शन करता येईल बघा दिस साइन ऑफ थीटा दॅट इज नथिंग बट साइन ऑफ पाय मायनस थीटा. मग आता साइन थीटा असतो काय मला माहिती आहे का ऑपोजिट साइड अपॉन हायपोथेनस. मग आता डायग्राम प्रॉपरली पहा बरं. ऑपोजिट साइड कोणती आहे सो दिस इज नथिंग बट आवर ऑपोजिट साइड अँड द हायपोथेनस दिस इज आवर हायपोथेनस. सो साइन थीटा इथे काय मेन्शन करता येईल मला साइन थीटा विल बी कॅपिटल R अपॉन स्मॉल r. साइन थीटाची व्हॅल्यू मिळाली. I'll say this as equation A.
ओके, इक्वेशन ए, आय विल से इक्वेशन ए. सिमिलरली आता बघा, पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर आपण आर ची व्हॅल्यू, हा जो आर आहे आय से हायपोतेनस, हा आपल्याला डिटरमाइन करता येईल. सो आपल्याला हे माहितीये, काय माहितीये तर टोटल लेंथ ऑफ वायर एल आहे, बरोबर आहे. म्हणजे ही जी काही स्ट्रेट लॉंग वायर आहे याची टोटल लेंथ काय आहे, एल आहे. ओके, मग आता पायथागोरस थेरम अप्लाय करा, सो दॅट यू विल हॅव आर. ओके, मग काय मिळेल तो आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर, बरोबर आहे. मग याच्यावरून जर मला आर डिटरमाइन करायचं असेल तर इक्वेशन काय मेन्शन करता येईल, आर दॅट इज नथिंग बट अंडर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आय विल से दिस ॲज इक्वेशन बी. आता काय करूयात, वी विल सबस्टिट्यूट ए अँड बी इन इक्वेशन 3 so that we will have the magnitude of magnetic field at a point P due to this long straight current carrying wire for the upper half as well for the lower half of the infinite long straight wire. आता बघूयात इक्वेशन काय मिळतंय. ठीक आहे, बघा सिम्पली म्हणा, or simply say put A and B in equation 3. काय इक्वेशन मिळते बघा मग, B that is magnetic field at point P due to the infinite long straight wire that is equal to, आता इथे बघा इक्वेशन काय, 2 mu naught upon 4 pi integral 0 to infinity I dl. What is sine of theta? Sine of theta कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, बरोबर आहे. बघा साइन ऑफ थिटा कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर डिवायडेड बाय तुमचा आर स्क्वेअर आहे का, आर स्क्वेअर वी आर हॅव्हिंग. काय आर स्क्वेअर, इथे बघा इक्वेशन, इथे आर स्क्वेअर दॅट इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे, हेच इक्वेशन बघा कसं मेन्शन करता येईल मला. आता हा काय आहे, कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर आहे, हा काय होईल इथे डिवाइड होईल, बरोबर आहे. म्हणजेच बघा इक्वेशन काय मिळते, बी दॅट इज इक्वल टू, इथे हे मी कॅन्सल करू शकते, 2 1 2 2 2 4, सो दॅट सर्टन सिम्पल इक्वेशन वी विल हॅव म्यू नॉट अपॉन 2 पाय, बरोबर आहे. इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी आय डी एल कॅपिटल आर अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इंटू दिस स्मॉल आर, हा न्यूमरेटरला, हा डिनॉमिनेटरला डिवाइड होईल. ओके, सो हा स्मॉल आर काय, फ्रॉम इक्वेशन बी स्मॉल आर ची व्हॅल्यू काय आहे, रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, ती आपण इथे सबस्टिट्यूट करूयात, बरोबर आहे. बघा मग इक्वेशन काय मिळेल इथे, बी दॅट इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन म्यू नॉट आय विल से करंट आय अपॉन 2 पाय इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी आर डी एल अपॉन एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हा आर काय आहे आपला, रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. सो दिस इक्वेशन आय विल हॅव हिअर, बरोबर आहे. मग आता रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हेच मला कसं लिहिता येईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ मेन्शन करता येईल, बरोबर आहे. बघा मी इथे सिम्पली मेन्शन करते, आय विल शो यू हिअर सो दॅट यू विल अंडरस्टँड द टर्म. बघा हा डिनॉमिनेटर काय बघूयात, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर आहे, बरोबर आहे, इंटू रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हेच मला काय लिहिता येईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू हाफ. आता हे झालं काय, याला पॉवर काय 1, 1 प्लस हाफ म्हणजे काय झालं, 1 प्लस हाफ म्हणजे काय झालं 3/2, बरोबर आहे. म्हणजेच ही टर्म कशी मला मेन्शन करता येईल, एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. गॉट इट. सो मी इथे डायरेक्टली मेन्शन करते ते, बरोबर आहे. बघा सो आपल्याला हेच इक्वेशन कसं लिहिता येईल, बी दॅट इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय, ओके,
integral 0, r also I'll take outside, integral 0 to infinity dl divided by L square plus R square raised to 3 by 2. Okay, I'll write here integration 0 to infinity dl upon L square plus R square raised to 3 by 2. हे जर इंटिग्रेशन सॉल्व केलं तर आपल्याला बघा व्हॅल्यू काय मिळते. विल हॅव दिस इंटिग्रेशन इज नथिंग बट 1 अपॉन r स्क्वेअर. आता काय करूयात आपण, विल सबस्टिट्यूट the value of this integration, that is 1 upon r square, in this above equation, so that आपल्याला काय मिळून जाईल, magnitude of magnetic field at point P, that is due to the upper half and lower half of that straight wire which is carrying current. बरोबर आहे. मग बघा इथे B काय मिळेल आपल्याला, mu naught I upon 2 pi into this r, okay, into this the value of this term or this integration is 1 upon r square ना, करा put 1 upon r square. सो हा एक r या r ला न्यूमरेटरच्या r ला कॅन्सल होईल. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय मिळून जाईल, B that is equal to mu 0 I upon 2 pi r. So this is our required equation. Okay, हे काय मिळालं आपल्याला, magnitude of magnetic field at point P in case of long straight wire which is carrying current I. बरोबर आहे. मग आता इथे या इक्वेशन मध्ये जर पाहाल, आय सी दिस इक्वेशन 4. ओके, आता जर या इक्वेशन मध्ये पाहाल प्रॉपरली तर ही जी टर्म आहे कोणती, म्यू नॉट I अपॉन 2 पाय, इट इज अ कॉन्स्टंट टर्म. ओके, इट इज अ कॉन्स्टंट टर्म. मग इथे मला बघा काय कळतंय, तर मॅग्नेटिक फील्ड हे इनव्हर्सली प्रपोर्शनल असलेलं पाहायला मिळते. कशाला, आर ला. मग आता इथं कळतंय काय मला, ते इनव्हर्स प्रपोर्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं कोणाबरोबर, आर बरोबर. आता आर काय डायग्राम मध्ये पहा बरं, तर आर आपल्याला मेन्शन करतोय तो जो पॉइंट पी आहे ना, की जिथे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचे, त्या पॉइंट पी चं डिस्टन्स या स्ट्रेट वायर पासून किती आहे, दॅट इज नथिंग बट आर. ओके, मग म्हणलं इथं कळतंय काय मला, इक्वेशन 5 वरून मला कळतंय काय, जर माझं मॅग्नेटिक फील्ड वाढत असेल तर डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट पी फ्रॉम द करंट कॅरिंग वायर हे कसं असेल, मिनिमम असेल. बघा मॅग्नेटिक फील्ड मॅक्सिमम कधी मिळणार आहे, जेव्हा पॉइंट पी चं या पॉइंट पी चं डिस्टन्स कमी असेल फ्रॉम दॅट स्ट्रेट वायर. आणि मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी हा